श्री स्वामी समर्थ भक्तांनो, आज आपण एक महत्त्वाचा विषय पाहणार आहोत. स्वामी भक्तांनो, क्षणभर डोळे बंद करा आणि स्वतःलाच विचारा, आज मन खरंच शांत आहे का? विचारांवर आपला ताबा आहे का? देव आठवतो पण मन एकाग्र होतं का? आजच्या धावपळीच्या जीवनात आपलं मन सतत धावत असतं. कालची चिंता, उद्याची भीती, आजचा ताण, या सगळ्यांच्या गर्दीत आपल्याला ईश्वरासाठी वेळच उरत नाही. पूर्वी लोक शांतपणे देवासमोर बसायचे, नामस्मरण करायचे आणि जीवन सुसंस्कृत व्हायचं. पण आज देव आहे पण मन नाही. म्हणजे आपण धावपळीच्या जीवनात आपल्याला वेळच नाही आहे. याच वेळी आपल्याला महाराज आठवण करून देतात, नामातच सामर्थ्य आहे. स्वामी भक्तांनो, नामस्मरण म्हणजे फक्त हे उच्चार नाही, तो एक संवाद आहे, तो एक आधार आहे आणि त्या संवादाला एक शिस्त, एक दिशा देणारी साधना म्हणजे जपमाळ. जपमाळ म्हणजे हातातले मणी नाहीत, तर ती आहे मनाला बांधणारी दोरी, विचारांना आवर घालणारी शक्ती आणि देवाशी जोडणारा सेतू. जेव्हा हातात जपमाळ असते तेव्हा मन भरकटत नाही. प्रत्येक मणी हा आपल्याला सांगत असतो की आता फक्त नाम आणि फक्त स्वामी. स्वामी भक्तांनो, कितीही मोठं संकट असो, कितीही अस्वस्थ मन असो, जर हातात जपमाळ असेल आणि ओठांवर नाम असेल तर भीती ही आपली आपोआप मागे हटत असते. आज आपण पाहणार आहोत, जपमाळ म्हणजे नेमकं काय, तिचं आध्यात्मिक रहस्य, 108 मण्यांचं गूढ, जप करताना होणारे चमत्कारिक बदल आणि स्वामी कृपेचे अनुभव. हा व्हिडिओ फक्त पाहण्यासाठी नाही, तर तो अनुभवण्यासाठी आहे. म्हणून शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण कदाचित आजपासून तुमच्या जीवनात नामस्मरणाची नवी सुरुवात होणार आहे. जय जय श्री स्वामी समर्थ. चला तर पाहूयात. आता आपण पाहूयात जपमाळ म्हणजे काय. जपमाळ म्हणजे फक्त मनी ओवलेली दोरी नाही, ती आहे मनाला एका जागी थांबवणारी साधना. प्रत्येक मणी आपण जेव्हा फिरवतो तेव्हा आपण एक मणी फिरवला की श्री स्वामी समर्थ, दुसरा मणी फिरवला की श्री स्वामी समर्थ असं म्हणत असतो. तर म्हणजे एकदा एक मणी आणि एक नाम असं आहे. तर हळूहळू आपलं मन जेव्हा आपण मणी ओढतो आणि लगेच देवाचं नाव घेतो, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं, तर आपलं मन अगोदर स्थिर नसतं, ते इकडं तिकडं इतरत्र भटकत असतं. जेव्हा आपण नाम घेतो श्री स्वामी समर्थ किंवा इतर तुम्हाला जे नाव घ्यायचं आहे देवाचं, ते नाव तुम्ही जपू शकता. तर मी इथं श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हटलं की आपलं मन त्या नामामध्ये गुंतायला लागतं. म्हणजे आपलं मन हे स्थिर होतं. म्हणून जपमाळ करणं एवढं महत्त्वाचं आहे की आपलं इकडे तिकडे भटकलेलं मन हे स्थिर होतं, एकाग्र होत असतं. जपमाळ का गरजेची आहे? स्वामी भक्तांनो, आजचं जीवन हे खूप वेगामध्ये आहे, हे आपल्याला सर्वांना माहीतच आहे. आपण आपल्या शरीराने जरी एका ठिकाणी असतो, पण आपलं मन हे कुठंतरी दुसरीकडेच असतं, इतरत्र भटकत असतं. मन हे चंचल असतं. आज आता इथे तर उद्या किंवा दुसऱ्या वेळेला दुसरीकडे असतं. तर जपमाळ आपल्याला काय सांगते मनाला आपल्या की आता तू थांब, आता फक्त तू नाम घे देवाचं. म्हणूनच जपमाळेने केलेला जप हा जास्त प्रभावी ठरत असतो. आपल्याला वाटतं आपण आता एका जागी बसलो, उगाच मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, आणि आपले डोळे हे इकडं तिकडं फिरत असतात. डोळे एका जागी नसतात. आपल्या मुखातून जरी नाव येत असलं देवाचं, पण काय म्हणतात त्याला की आपलं मन हे चंचल असतं. पण जेव्हा आपण जपमाळेने जप करत असतो तेव्हा आपलं मन हे स्थिर होतं, एकाग्र होतं, शांत होतं. म्हणून जपमाळेने जप करणे हे अधिक प्रभावी ठरत असतं. तर आपण आता बघूयात की जपमाळेमध्ये 108 मणी का असतात. अनेक जण विचारतात की 108 मणीच का, किंवा 108च का मणी जपमाळेमध्ये. 108 हा अंक पवित्र आहे. आपल्या शरीरात 108 नाड्या आहेत असं म्हटलं जातं. म्हणजे एक फेरी पूर्ण, जपमाळेची एक फेरी पूर्ण म्हणजे आपलं संपूर्ण शरीर, मन आणि आत्मा
हा नामाशी जोडला जातो. आणि अजून एक म्हणजे 12 राशी असतात आणि 9 ग्रह म्हणजे 12 गुणिले 9 बरोबर 108 असतात. तर 108 हे उपनिषदे पण आहेत आणि 108 नाड्या आपल्या मानवी शरीरात मी सांगितल्याप्रमाणे म्हणजे एक फेरी पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण विश्वाशी जोडली जाणारी साधना म्हणजे जपमाळ. तर आता जपमाळ कशी फिरवावी हे आपण जाणून घेऊयात. जपमाळ कशी फिरवायची हे आपण पाहूयात. जपमाळ आपली उजव्या हातामध्ये घ्यायची. आपला अंगठा आणि मधलं बोट तर्जनी लावायची नाही आणि करंगळी माळेला लागू द्यायची नाही. अंगठा आणि मधलं बोट त्याच्यामध्ये घ्यायचं आणि अंगठा, मधलं बोट आणि अनामिका मधल्या बोटाने मणी फिरवायचा. पहिलं बोट म्हणजेच तर्जनी वापरायची नाही आणि करंगळी सुद्धा. आणि जेव्हा मेरुमणी येतो ना तेव्हा मेरुमणी ओलांडायचा नाही. मेरुमणी ओलांडला की आपली जर एक माळ जरी झालेली असली, आपण परत दुसरी माळ केली, तिसरी माळ केली आणि मेरुमणी आपण ओलांडतच राहिलो तर आपली एकही माळ ग्राह्य धरल्या जात नाही. म्हणून मेरुमणी ओलांडायचा नाही. मेरुमणी आला की लगेच माळ अशी परत उलटी करायची आणि पुन्हा जप सुरू करायचा. तर आपल्याला 11च माळी जप करायला सांगत असतात. तर आपण 11च माळी जप का केला पाहिजे याचं एक महत्त्व सांगते. पहिली माळ असते देवासाठी, दुसरी असते आईसाठी, तिसरी असते वडिलांसाठी, चौथी असते पितरांसाठी. त्याच्यानंतरच्या 6 असतात काम, क्रोध, मोह, लोभ, मत्सर आणि मेध यांच्यासाठी. सगळ्या झाल्या 10 आणि शेवटची जी असते ती असते स्वतःसाठी. म्हणून 11 माळी जप करणं महत्त्वाचं आहे की शेवटची माळ जी आहे ती स्वतःसाठी असते. पहिली माळ जरी केली ती फक्त आपल्या देवासाठी असते. मग आपण स्वतःसाठी एवढं पण नाही करू शकत का? या 11 माळी करायला किती 15 मिनटं नाही लागणार. त्यामुळे 11 माळी खूप महत्त्वाच्या आहेत. तर आपली पायरी ही 11वी आहे. म्हणजे गुरुपासून अनुक्रमे प्रत्येक माळ त्यांच्या चरणी अर्पण करत जावी लागते. नंतरच आपलं काम होत असतं. कारण षड्रिपू आपल्या आध्यात्मिक मार्गामध्ये बाधा आणण्याचे काम करत असतात. कोणी सेवेमध्ये जवळचा मार्ग काढत असतात म्हणून काम होत नाही. म्हणजे पहिल्या पायरीवरून एकदम 11वी पायरी गाठायचा प्रयत्न जर आपण केला तर आपण तोंडावर पडू शकतो. म्हणून 11 माळीच जप करावा लागत असतो. तर तुम्हाला जशी सेवा घडन तशी तुम्ही करू शकता. माझं फक्त सांगण्याचं कर्तव्य आहे, तसं काही नाही. आता आपल्याकडे वेळ नाही आहे, धावपळीचं जग झालं आहे. त्याच्यामुळं ज्यांना जशी सेवा घडेल किंवा ज्यांना जेवढा वेळ असेल तेवढी त्यांनी सेवा करावी. पण म्हणजे 11 माळीच जप का असं महत्त्व या माध्यमातून मी सांगण्याचा एक प्रयत्न केला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा. श्री स्वामी समर्थ.